हाय नमस्कार. नमस्कार सगळ्यांना. कसे आहेत सगळेजण? बरे आहेत का? तर बघा सण्या काय करतोय. काय करतो पिल्या? काय नाही, झाडाला आळं करतो. बघा सण्या माझं झाडांना आळं करतोय. अभ्यास सोडून आळं करायला लागलाय का? मला बया, आवडतं का झाडांना काहीतरी केल्यावर? काय वाटतंय? झाडांना काहीतरी केल्यावर. झाडांना काय तर केल्यावर होय. हो का सण्यानं झाडांना काय केलं तर चला तुम्हाला दाखवते. हे आपला गेट आहे आणि ह्या बघा सण्या काय करतोय. तिकडं पाईप जर टाकला ना पलीकडं तर बरोबर झाडाला पाणी आलं पाहिजे असं झाडांना आळी करतोय. ते आपलं आंब्याचं झाड 1 वर्षाचं झाड आहे तरी अजून तेवढंच आहे. आणि ही लिंबू, ह्याच्यामध्ये लाल माती टाकली सण्यानं. वाटतं का नाही पाणी दिलं का काय. आणि इथं एक आंब्याचं झाड उगवलंय. हे ह्या पावसाळ्यात उगवलेलं आहे. आणि ही लिंबूचं झाड आहे, ही पण उगवलेलंच आहे. काय आम्ही लावलेलं नाही, असं मनानंच उगवलेलं आहे. पण मनानं उगवलेले झाडांना फळ लागत नाही असं म्हणतात. त्याला कलम करून आणलं ना नर्सरीतलं, मग त्याला फळ लागतं असं म्हणतात. पण आता उगवलंय तर उगवलंय, हे का नाही. आणि सीताफळीची झाडं ह्या बघा सगळी वाळून गेली होती, आता फुटायला लागल्या ते. ह्या बघा दिसली का, शेरडांना खाल्ली. पण शेरडं तर खात नाही त्याला, तरी पण लागले ते फुटायला. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. तर एका ताईनं लय लांबलंच कमेंट्स केली मला. आणि एवढी सुंदर कमेंट आहे का नाही, मला भरपूर अशा आवडली, माझ्या मनाला टच झाले आणि मला त्याच्यातून माझ्या फिलिंग्स बाहेर पडल्या. तर ती कमेंट्स काय होती माहिती आहे का, म्हणजे लय लांबकी होती पण थोडीफार माझ्या ध्यानात राहिलेली ती तुम्हाला सांगते. तुम्हाला जर वाचायची असले ती कमेंट तर माझ्या मागच्या व्हिडिओला जाऊन तुम्ही बघा, ती कमेंट्स लय मोठी आहे. तर सुरुवातच त्या ताईनं अशी केलेली आहे कमेंटला की राधाताई तू भरपूर पुढं गेली असते. तू का नाही नाती जपायच्या नादामध्ये तू चांगल्या माणसांचा विसरली किंवा तुला विसर पडला चांगल्या माणसांचा, आणि तू नाती जपायच्या नादामध्ये का नाही पूर्ण ही झाली, नाहीतर लय पुढं गेले असते. दुसऱ्यांचं भलं करायच्या नादामध्ये खरंच मी माझं स्वतःचं नुकसान करून घेतलं. त्या ताईनं पण तसंच कमेंटमध्ये लिहिलं की राधा तू नाती जपायच्या नादामध्ये तू नातेवाईकांना पुढं नेण्यासाठी, नातेवाईकांना सुधारायचा चान्स दिला किंवा त्यांच्याकडे पैसे नव्हतं तर मी खर्च केला आहे. भरपूर जण म्हणजे भरपूर असं सुंदर त्यांना वाक्य लिहिलेलं आहे. मला ती कमेंट आवडली कारण मला मनानं ती कमेंट्स वाचतानाच मला फील झालं की हां बरोबर आहे. मी नाती जपायच्या नादामध्ये का नाही चांगल्या मानलेल्या लोकांना सोडून दिलं, मानलेल्या बहीण भावाला किंवा माझ्या नातेवाईकांना. आणि जे माझे जवळची नाती आहेत ना त्यांना जपायसाठी, ती नाती म्हणजे भंगार नाती जपायसाठी मी का नाही स्वतःचं नुकसान करून घेतलं. त्यांना पुढं नेण्यासाठी मी स्वतःचं पण नुकसान करून घेतलं. पण त्या ताईंचं म्हणणं आता असं आहे की राधाताई तू आता कुणाच्या पुढं पण करू नको आणि कुणाला पुढं न्यायचा पण प्रयत्न करू नको. स्वतः पुरतं बघ. तू दुसऱ्याचं बघल ना तर स्वतःचं नुकसान करून घेशील. दुसऱ्याचं बघत बसली, दुसऱ्याचं चांगलं व्हावं किंवा त्यांना पुढं घेऊन जावं त्या नादामध्येच खरं तर मी का नाही माझं स्वतःचं नुकसान करून घेतलं. पण ज्यावेळेस माझ्यावर वेळ आली ना त्या टायमाला मला कोणच नव्हतं. पण मला पहिलं बी कोण नव्हतं आणि आत्ता पण वेळेला कोण नव्हतं. म्हणजे माझ्यावर ज्या दुसऱ्यावर वेळ आली की त्यांच्यासाठी मी पटकन उभा राहते. पण माझ्यावर वेळ आली तर मला कोणच नसतं. बघितलं ना, नवरा सोडून गेला तर माझ्या लेकरांना जवळ ये म्हणायला सुद्धा इथं कोण नव्हतं. किंवा माझा नवरा एकटा इथं लेकरं घेऊन आला होता त्या टायमाला लेकरांना माझ्या का नाही एक टायमाचं खा म्हणायला सुद्धा कोण नव्हतं. माझी म्हणायला सगळीजण असतात, पण वेळ आली ना त्या टायमाला कोण कुणाचं नसतं. या स्वार्थी माणसं आहेत सगळी, स्वार्थी.
नुसतं माझं म्हणून जमत नाही त्यांच्यासाठी का नाही, त्याच्यासाठी कर्तव्य पण पार पाडावं लागतं. कर्तव्य पण पार पाडावं लागतं. तसं मी का नाही निलेश दादाच्या इथं होते ना, त्या टायमाला भाऊजीला मी म्हणलं होतं, स्वातीला पण म्हणलं होतं की नाही का आता एवढं लांब आहे, मी माझ्याजवळ तर पैसे नाही तर म्हणलं, आणि मी एवढं अर्जंट पण बाळवणीला जाऊ शकत नाही. त्यातमध्ये भरोसा नव्हता, छोकलीचा बाप खरंच गेला आहे का नाही गेला ह्याचा भरोसा नव्हता. मला वाटायचं एका मनानं की मी यावं म्हणून, कारण छोकलीचा बाप खोटं बोलत असेल, एका मनानं वाटत असेल ती गेला असेल, असं झालं मला. मग मी स्वातीला म्हणलं ते जाऊ नाही तर नाही जाऊ म्हणलं, भाऊजीला लाव म्हणलं. भाऊजीला पण सांगितलं होतं मी, तुम्ही उद्याच्याला तुमचा चिखल झाला की जाऊन सण्याला आजच घेऊन या म्हणलं होतं, आणि आज नाही तुम्हाला टाईम भेटला तर उद्याच्याला आणा. तर भाऊजी म्हणलं मला चिखल आहे असं तसं, त्यांना कारण सांगितलं बरं का. पण कसं लोकांच्यात कामाला असलं ना माणूस तर नाही कुठं जायला यायला येत, आणि त्यातमध्ये काम चिखलाचं, आणि एकदा चिखल करून ठेवला आणि ते दुसऱ्या दिवशी थापायचं म्हणलं तर लय त्रास होतो. आणि त्यातमध्ये गावाकडे यायला जायला गाड्या नाहीत, घोड्या नाहीत, त्याच्यामुळं लयच अडचण होते. आणि त्यातमध्ये आता का नाही लाईट नाही, लाईटीचा प्रॉब्लेम आला इथं. आता स्वार्थीच होणार आहे मी, स्वार्थीच होणार आहे, पूर्ण स्वार्थी होणार आहे. भाऊ पण पुण्याला गेलाय, त्याचा पण सारखा फोन, 200 रुपये देईन, 100 रुपये देईन, 50 रुपये देईन, असं. मी इथं अडकून पडलोय, मी तिथं अडकून पडलोय, मी इथं गुतून पडलोय, मी तिथं गुतून पडलोय. ज्या टायमाला आपल्याला, मला काय वाटतं माहिती आहे का, आज आपण त्यांना मदत केली ना, उद्या ते आपल्या अडचणीत उपयोगी येतील, ह्या हिशोबाने मी मदत करायला जाते. पण त्याच्यामध्ये माझं नुकसान होतं वाटतं. आता त्यांना ह्या 2 पैशाची गरज आहे ना, माझ्याकडे नसल्यावरची वेगळी गोष्ट आहे, नसल्यावर नाहीच. पण ज्या टायमाला असतं ना त्या टायमाला मला नाहीच म्हणून वाटत ना, माझं तोंडच उचलत नाही. काय जणांना तर मी माझ्याकडनं दागिनं घालून ठेवून पैसे दिलेले आहेत. तसं काय मी सोडणार नव्हतेच, कारण माझं ते कष्टाचं होतं, त्यामुळं मी ते रिटर्न पण घेतलं, कारण मला पण भरोसा नव्हता देईल का नाही. पण मी घेतलं, मिठी लावून घेतलं. दी बाबा म्हणलं, मला एक तर पहिलं भेटत नव्हतं, तुमच्या अडचणीत उपयोगी पडले तर मला ते द्यावंच लागेल. मग जरा लेट झालं पण दिलं. आणि विषय आला कोणत्या गोष्टीचा तर कसं आहे माहिती आहे का, जाऊ दे आता, विषय वाढवत गेल्यात जाण्यात काय मजा नाही आहे का नाही. पण मला त्या ताईची कमेंट्स जास्त आवडली, आणि त्या कमेंट्समधून मला तर असं कळालं की कुणाला जवळ धरायचं नाही. नाती जपत बसलं नाही, असली फालतूक नाती जपत जर आपण बसलो ना तर त्याच्यामध्ये नुकसान आपलंच होतं. आपल्या वेळेला कुणी येत नाही. मान्य आहे मी घर सोडून गेले असेल किंवा मला हाकलून दिलं असेल, पण माझे लेकरं जेवणाची वाट बघत रस्त्याला थांबली होती. मी आल्या पोरांना माझ्या मिठी मारली की माझ्या पोरांना खा पी म्हणायचं सुद्धा कोण नव्हतं, किंवा मी इथं नव्हते आणि माझा नवरा निघून गेला होता, पोरांचा बाप, पोरांना इथं सोडून. तर त्यांना खाल्लंय का पिल्लंय का बघायला सुद्धा, डोकवायला सुद्धा कोण नाही आलं. हे असले नातेवाईक आहेत. त्यामुळं का नाही रक्ताची नाती न जपता का नाही मानलेली नाती लय भारी आहेत. ते मेघाताई तर म्हणली पोरांना कुठं तुमची मम्मी कुठे दिसत नाही काय नाही. पोरांना सांगितलं वाटतं मेघाताईला की आमची मम्मी आष्टीला गेली या, आणि पप्पा कुठे तुमचा तर गाडी भरायला गेलात. मग त्या मेघाताईला कळालं की बाबा मी पण घरी नाही, त्यांचा बाप पण घरी नाही. तर मेघाताई त्यांना म्हणली वाटतं की इथं जेवायला आहे, इथं जेवण करा, तुम्ही काय खाल्लं का नाही. ते ही मानलेली नाती. ती तर बिचारी माझ्या जातीची बी नाही, माझ्या गोतीची बी नाही, काहीच नाही. फक्त मी त्यांच्या इथं पाण्याला जाते, एवढीच आमच्या दोघींची ओळख. तर चला, हे व्हिडिओ इथं संपला आपला. भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. माझं म्हणणारा तर फक्त स्वार्थीच असतो बघा. हे माझा ती माझा देऊ घेऊस तरच गोड आहे. त्यामुळं आता का ना कुणाला द्यायचं बी नाही, कोण देत तर नाहीच मला, त्यामुळं घ्यायचा प्रश्न येतच नाही. आतापर्यंत तर मला कोणी काय दिलेलंच नाही सोडा, पण कुणाला द्यायचं बी नाही, कुणाचं घ्यायचं बी नाही, आणि कुणाला माझं बी म्हणायचं नाही. 5 मिनिटं माझे हे काय म्हणतात रान दाखव की पाणी सोडलं कुठे ठीक आहे. आणि टाकीतलं पाणी सोडलं व्हायचं ना, कर पहिलं बंदी. लाईट नाही बाबा, पाणी बंद आहे. आला इथं टाकीतलं पाणी, यार भांडी घासायची ती की भांडी पडले ती दुनियाची. कुणाला माझं बी म्हणाय नको काय नाही, माझे सगळे गणगोत मेलेले आहे ते.
मोजकेच मेलेले आहेत बरं का. जे जिवंत आहेत ना ते माझ्या व्हिडिओमध्ये दिसणार आहेत तुम्हाला. जे माझे आहेत ना ते दिसणारच आहेत आणि जे मेलेले आहेत ना ते मेलेलेच आहेत. त्यांना मी माझं म्हणत पण नाही. पण जे माझ्या नवऱ्याच्या आईबापू होती का ना ती मरून गेलेली आहे ती. तर पण ते मेलेल्या पण सासू सासऱ्यांचं नाव घ्यावं लागतंयच की. कारण बिगर आईबापाचा तर जन्मला नाही माझा नवरा आहे का नाही. चला हे व्हिडिओ इथंच संपला. आता मी का नाही फक्त माझ्या नवऱ्याच्या आईबापाचं बोलली आहे. माझ्या नवऱ्याच्या आईबापाचं ती मेले ती माझ्या हिशोबानं. जर जिवंत असते तरी एकदा तरी का नाही गरजेपुरते आले नसते आणि एकदा तरी बरे आहे का म्हणून विचारलं असतं. हे असली नातेवाईक असते त्यामुळं का नाही मेलेल्या सासू सासऱ्यांसाठीच मी बोलली होती जे माझ्या नवऱ्याचे होते. आता तुम्हाला सारखं अपडेट देईल मी माझं. लाईट नाही बघू आता चार्जिंगचं काय अडचण होती मला कुणाच ठाव. एकतर लाईट तर नाही आता आमच्या इकडं. भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये.